नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बॅकवॉटरचे तिबार पंपिंगच्या सहाय्याने उपसा सुरू. वरवडेत 170 दशलक्ष लिटर क्षमतेच्या नवीन पंप हाऊसची निर्मिती. गुरुत्वाकर्षण पद्धतीने शहरास होणार पाणी पुरवठा. महापालिका प्रोजेक्ट मॅनेजरची माहिती. उजनी धरणातील जलाशयात बोट उलटून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू. शोधकार्यास माजी खासदार सुप्रिया सुळेंनी भेट देत कुटुंबियांचे केले सांत्वन. MIDC पोलीस ठाण्याच्या DB पथकाने आवळल्या चोरट्यांच्या मुसक्या. 8 घरफोड्या उघडकीस आणत 3.5 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. आणि मोहोळ तालुक्यातील अनगर येथे लोकनेते पॅलेसवर विशेष पोलीस पथकाचा छापा. अचानक टाकलेल्या छाप्यात सुमारे 1,03 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीने उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बॅकवॉटरचे तिबार पंपिंगच्या सहाय्याने पाणी उपसा सुरू असून वरवडे गावानजीक नवीन 170 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊसची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे शहरास गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणी पुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोलापूर शहर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी -53% आली. त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यास पाणी पुरवठा करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बॅकवॉटरचे तिबार पंपिंगच्या सहाय्याने पाणी उपसा सुरू असल्याचे दिसून आले. उजनी धरणात वजा पाणीसाठा असल्याने पाण्याचा तळ गाठला आहे. उजनी धरणातील शिल्लक पाणी उपसा करण्यासाठी प्रशासनाने शक्तिशाली विद्युत मोटर आणि पंप लावले आहेत. याच पंपाच्या माध्यमातून पाणी ओढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान उजनी धरण पाणलोट क्षेत्रात जॅकवेलचे देखील कार्य युद्ध पातळीवर सुरू असल्याचे दिसून आले. तसेच धरणातील गाळ JCB आणि हायवाच्या माध्यमातून काढण्याचे काम पूर्ण केले जात आहे. त्याच पद्धतीने उजनीच्या दुहेरी जलवाहिनीद्वारे आलेले पाणी मोहोळ तालुक्यातील वरवडे गावानजीक गुरुत्वाकर्षण पद्धतीने उजनीचे पाणी पाईपलाईनच्या सहाय्याने वळवून घेण्यासाठी नवीन 170 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊसची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे शहरास नैसर्गिकरित्या पाणी पुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान याबाबत प्रोजेक्ट मॅनेजर यांनी अधिक माहिती देताना सोलापूर शहराला गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणी पुरवठा योजना राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी महापालिकेत सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, उपअभियंता सिद्धेश्वर उत्सुर्गे, उपअभियंता तपन डंके, सह अभियंता संतोष यलगुलवार, विजय नलावडे, हरीश MS, सतीश एकबोटे, नितीन आंबिकार, श्रीशैल बाबानगरे, अजिंक्य विपत, उमर बागवान आदी उपस्थित होते. माझं नाव संतोष यलगुलवार, सहाय्यक अभियंता यांत्रिकी. गुजरातचे ॲक्वापंप म्हणून जी कंपनी आहे त्यांनी आपल्याला खूप पशोशी करून तातडीने आपल्याला 190 आणि 135 HP चे पंप उपलब्ध करून दिलेले आहे व 190 HPचं 1800 मीटर क्यूब पर आवर डिस्चार्ज आहे व 135 HPचं 1600 मीटर क्यूब पर आवर डिस्चार्ज आहे. आता एक पंप 190चा बसलेला आहे. दुसरा जो 135चा आहे तो 3 ते 4 दिवसात इथे बसेल. तर साधारण किती पंप आहे हे उपसा कुठं होतो, किती पाणी पडतो आपल्या पंपाच्या अप्रोच चॅनल मध्ये आपण इथून पाईपलाईनने घेऊन तिथे टाकतो. म्हणजे नेमकं कुठं टाकतो आपण पंप हाऊसच्या जवळ जे इंटेक वेलची खाली जाळी आहे त्या जाळीला पाणी जाण्यासाठी अप्रोच चॅनल केलेलं आहे. त्या अप्रोच चॅनल मध्ये आपण पाणी घालून पंपापर्यंत पाणी घेऊन जातो. सोलापूर शहरासाठी उजनी येथून पंपिंग करून आपण पाणी पुरवठा करून घेतो. तर ही 80 MLD ची पाईपलाईन आहे. ज्यावेळेस धरण व्यवस्थित भरलेलं असतं ते समोर जे पंप हाऊस आहे त्या पंप हाऊसला पाणी येतं आणि तिथं पंप करून आपण पाणी पुरवठा करत असतो. ज्यावेळेस धरण वजा 35% येतं त्यावेळेस आपल्याला हे दुबार पंपिंग करावं. हे जे पंप दिसायला आपल्याला बाजूला
हे दुबार पंपिंग करतो. इथं सेंट्रिफ्युगल पंप वर आहेत, त्याच्या खाली पाणी उपसा करतो. त्याच्यानंतर -52% गेल्यानंतर तिबार पंपिंग मध्ये हे आपण पेंटून बसवलेलं आहे. त्याच्यामध्ये पंप असं 190 HP एक पंप बसवलेला आहे आणि हे समर्सेबल 15 HP चे 7 पंप, 10 HP चे 10 पंप आणि 190चा 1 या पंपांना आपल्याला पंपाला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी घेतो आणि ते पाणी इकडे येऊन तिथे कॉफर डॅम टाकलेला आहे. कॉफर डॅमला अडवून हे पाणी आपल्या शहराकडे घेतो आपण. इथं 80 MLD उपसा करतो, पुढे 80 MLD. इथे एका दुसऱ्या पंपाला जरी अडचण आली तर पुढे पंपाचं पाणी कमी येतं आणि त्यामुळे गावामध्ये पाण्याची तक्रार येते. जलसाठा दिसत असताना सुद्धा सोलापूरला पाण्याची कमतरता का जाणवते, काय नेमकं सांगतो? कमतरता असं हे आपण शहरापासून 100 किलोमीटर आहे, इथनं पाणी उचलून तिथे न्यायचं आहे आणि नदीवाटे सोडलेलं पाणी ते आहे. आपण हेतून उपसा करून ते पाणी तिथे देतो. त्याच्यामुळे थोडंफार या एचपीच्या पंप ज्या वापरलेल्या आहेत त्या वापरामध्ये विद्युत काही खंडित होतो किंवा त्याचा परिणाम होतो किंवा म्हणजे सलगपणे आपल्याला मिळते का, ते व्यवस्था होते? नाही, विद्युत पुरवठ्याचं काही अडचण नाही आहे, पण याच्यामध्ये वादळ वारा सुटल्यानंतर डिस्टर्बन्स जास्त आलेला आहे आणि आता हे खालीपर्यंत गेलेलं आहे. आपण तर खाली गेलं तर सगळे समोर बघितलं तर शंप शिंपले आहेत आणि ते सगळं खेचून या पंपाला प्रत्येक वेळेस अडचण येते. परत पंप बंद कर आणि रात्रीच्या वेळेस जर झालं तर काढून पंप खोलून ते आतलं सगळ्या बोटांनी काढून पॅक करून मग परत पाणी पुरवठा. हे सगळे करण्यासाठी किती कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली? इथं जवळपास एक 15 लोकांची टीम ठेवलेली आहे. 24 तास ती त्यांच्याकडे हेच काम सगळं काम. जर आपण ज्या पद्धतीने म्हणतो ह्याच पद्धतीने जाकवेलच्या संदर्भातलं काय पोझिशन आहे आणि सध्या ते काम कसं आहे? हे झालं नवीन जुन्या लाईनचं. त्याच्या बाजूला आपण नवीन जे दुहेरीचं काम चालू आहे ते पलीकडचा जे पंप हाऊस आहे तो दुहेरीचा, त्याची लेवल मात्र आपण ही खालतीला दुबार करावं लागणार. जोपर्यंत डॅम रिकाम होईल तोपर्यंत पाणी घ्यायची व्यवस्था तिथे केलेली आहे 478 याच्याप्रमाणे. तर हे आणि नशिबानं त्यावेळेस डॅम भरला नाही, थोडं भरून परत कमी जास्त झालेलं आहे. त्याच्यामुळे एका सीझन मध्ये, नाहीतर आतापर्यंत कुठलाही पंप हाऊस एका सीझन मध्ये झालं नाही. कमीत कमी 2-3 सीझन जाते ते. आपलं नशीब चांगलं, सिद्धरामेश्वरची कृपा आपल्यावर म्हणायचं एका सीझन मध्ये आपलं जॅकवेल पूर्ण व्हावं. जाकवेल किती टक्के झालेला? जॅकवेल आता 80 जवळपास 80% पूर्ण झालेलं आहे. जवळपास किती महिन्यानंतर कम्प्लीट हाताला येईल आपल्याला? नोव्हेंबर 24 पर्यंत पूर्ण सिस्टीम कार्यान्वित करायचा प्रयत्न. आणि दुहेरी पाईपलाईनचं काम किती टक्के झालं? दुहेरी पाईपलाईनचं काम 80% झालेलं आहे. अडथळे किती होते आणि अडथळ्याला मंजुरी मिळाली का नाही? संबंधित खात्याची मंजुरी आहे का? हे काम स्मार्ट सिटी करणं चालू आहे. स्मार्ट सिटीच्या बॉडीमध्ये मुख्य हे असीम गुप्ता सर आहेत, कलेक्टर साहेब आहेत, पोलीस कमिशनर आहेत, आमचे कमिशनर आहेत. ही सगळी टीम असल्यामुळं कुठेही काम अडलेलं नाही. जे ते आपल्या आपल्या परीनं जोर लावून काम पूर्ण करून घेत आहे. सध्याला किती किलोमीटर पर्यंत पाईपलाईन गेली? ही जवळपास आता 80-90 किलोमीटर पर्यंत पाईप आलेले आहेत आपल्याकडे. त्यापैकी 80 किलोमीटर लेईंग झालेलं आहे. नोव्हेंबर 2024 पर्यंत पूर्णपणे करायचा प्रयत्न करणार. तुम्ही असाही दावा केला की नोव्हेंबर मध्ये 2 दिवसात पाणी पुरवठा मिळेल. हे आल्यानंतर आठवड्यातनं 2दा पाणी पुरवठा होईल. 2 दिवस. तर असंही म्हटलं जातं की बाबा काय हे जर का पाण्याची पातळी कमी आहे तर सोलापूरकरांना काय आव्हान करा? पाणी एवढं लांबणं येतंय, त्यासाठीच आपण खास इथं टीम आलेला आहे. कशा पद्धतीनं पाणी येते बघा आणि पाणी वाचवा म्हणत नाही मी, वाया घालू नका एवढं विनंती करतो. पाणी असेल किती मायनस मध्ये किती गणती करायची त्याला? 30 ते 35 TMC पाणी आहे, पण खाली गाळ असायची शक्यता आहे. त्यामुळे आपला उन्हाळा निघेपर्यंत आपल्याला काय अडचण नाही. असं किती वर्षानंतर होतं? हे पहिल्यांदा म्हणजे इतिहासामध्ये डॅम झाल्यापासून पहिल्यांदा झालेलं. साधारण किती पंपिंग आहे इथं आपली सोलापूरची स्कीम आहे, बाजूला उस्मानाची स्कीम आहे, तिकडे NTPC स्कीम आहे आणि शेतीसाठी उस्तुडगे सिद्धेश्वर उस्तुडगे, मी रिटायर्ड डेप्युटी इंजिनियर. मला महानगरपालिकेने अनुभवामुळे 6 महिन्यापूर्वी घेतलेलं आहे. तर उजनीची पातळी, उजनी धरणाची पातळी -52% घेतल्यावर तिबार पंपिंग आपण चालू करतो. म्हणजे ज्यावेळेस दुबार पंपिंगला पाणी कमी पडते, -35 पासून -52 पर्यंत दुबार पंपिंग चालते. -53ला 52%ला आपण तिबार पंपिंग यावेळेस चालू केलेलं आहे. यापूर्वी आता इतिहासात कधी झालेलं नाही. बरं, हे 15 दिवसानंतर परिस्थिती सुधारेल. पावसाळ्यात किती तारखेला म्हणजे मान्सून आल्यानंतर सुधारेल? मान्सून आज जरी चालू झालं, याची पाण्याची पातळी हळूहळू वाढत गेली तर तिबार पंपिंग बंद होईल. मग दुबारला पाणी आलं तर दुबारचं पंपिंग चालू होईल. पाऊस आज म्हणजे पावसाची शाश्वती आज आम्ही देत नाही. नैसर्गिकरित्या पाऊस पडला तर कधीही सुधारू शकतो. वाढीव सोलापूर पाणी पुरवठा योजना
हे एकूण 170 MLD म्हणजे 170 दशलक्ष लिटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना आहे. आपलं हे योजनेमध्ये मुख्यतः उजनी धरणामध्ये आपण जॅकवेल आहे, जॅकवेलनंतर तिथला पंपिंग मिशनरी, त्याच्यानंतर जॅकवेलपासून इथं वरवडेपर्यंत 28.5 किलोमीटरचं पंपिंग मेन म्हणजे रायझिंग मेन आहे. ते 1524 डायमीटरचं MS पाईप आहे आणि इथं एक 6.5 लाख लिटरची BPT म्हणजे ब्रेक प्रेशर टँक इथं आपण बांधत आहोत. इथनं डायरेक्ट आपलं सोलापूरला म्हणजे टोटल 81.50 किलोमीटर ग्रॅव्हिटीने म्हणजे पाणी उताराने जाते. ते पाकणी WTP आणि सोरेगावपर्यंत आपलं 81.50 किलोमीटरचं पाईपलाईन आहे. म्हणजे टोटल एकूण 110 किलोमीटरचं आपलं पाईपलाईन आहे त्याच्यात आणि एकूण 170 दशलक्ष लिटर आपलं पंपिंग हे होते या योजनेमध्ये. म्हणजे यामध्ये सोलापूर शहराच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून नागरिकांना पावसाची प्रतीक्षा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. सोलापुरातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. 4 दिवसांपूर्वी सोलापुरातील तापमान कमी झाले होते. सुमारे 38 अंशांपर्यंत सोलापुरातील तापमानाचा पारा उतरला होता. मात्र गेल्या 2 दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान सोलापुरात सोमवारी 40 अंश तर मंगळवारी सुमारे 41.8 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या उकाड्यामुळे सोलापूरकर त्रस्त झाले आहेत. सर्वांनाच आता पावसाची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने लोकनेते पॅलेसवर छापेमारी केली असता 2,26,000 रुपयांची रोकड आणि 6 चारचाकी वाहने, 40 मोबाईल असा 1,03,06,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. अनगर तालुका मोहोळ येथील लोकनेते पॅलेस या दुमजली जुगार अड्ड्यावर मंगळवारी रात्री पोलिसांच्या विशेष पथकाने छापेमारी केली असता 2,26,000 रुपयांची रोकड आणि 6 चारचाकी वाहने, 40 मोबाईल अशी 1,03,06,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मोहोळ तालुक्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या आणि माजी आमदार राजन पाटील यांचे साम्राज्य असलेल्या अनगरमध्येही पहिल्यांदाच पोलिसांनी धाडसी कारवाई केली आहे. राजन पाटील यांच्या वरदहस्तामुळे कारवाई होत नाहीत असं इथे बोलबाला आहे. मात्र रात्री झालेल्या कारवाईमुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. अनगर ते माढा या रोडवर अनगर पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या लोकनेते पॅलेस या 2 मजली इमारतीत जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि परिसहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने मंगळवार 21 मे रोजी रात्री 8:45च्या सुमारास लोकनेते पॅलेस या ठिकाणावर छापा मारला. त्यावेळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रियाज बसू मुजावर मोहोळ, विनायक नीलकंठ ताकभाते सोलापूर, फारुख शेख याकूब राहणार ओमनगर सुरत गुजरात, नितीन गुंड अनगर, ओंकार विजय चव्हाण चिंचनाका चिपळूण, राजू लक्ष्मण भांगे मार्डी तालुका उत्तर सोलापूर, महादेव बंडोबा पवार सोलापूर, मनोज नेताजी सलगर सोलापूर, स्वप्नील कोटा सोलापूर, रोनक नवनीत मर्दा सोलापूर, हर्षल राजेंद्र सारडा सोलापूर, कृष्णा अर्जुन काळे सोलापूर, अनिल किसन चव्हाण सोलापूर, धनप्पा पंद्रे सोलापूर, अब्रार करीम फकीर चिपळूण, लखन जगदीश कोळी मोहोळ, सोमनाथ दारसाहेब मोरे मोहोळ, महादेव मुरलीधर दगडे करोळे तालुका पंढरपूर, रामबल भिन कदम अनगर, कृष्णा कल्याण राऊत अकलूज, विलास धर्मराज कडेकर वडवणी जिल्हा बीड, सुशील कैलास लंगोटे माढा हे आरोपी तिरोट नावाचा जुगार खेळताना सापडले. तर दीपक चंद्रकांत गायकवाड मोहोळ, राजू हसन शेख पोखरापूर तालुका मोहोळ, अयाज इब्राहिम सय्यद मोहोळ, दिनेश सुखदेव चौरे पेनूर, बालाजी केरवा भोसले कोंडी, ओंकार नेहरू बरे मोहोळ, अप्पा सिद्धराम पाटील घोडेश्वर मोहोळ, एकनाथ भगवान सांगिरे परळी जिल्हा बीड, विशाल रघुनाथ क्षीरसागर मोहोळ, संभाजी सोपान कवितकर अनगर मोहोळ, फिरोज बाबू शेख मोहोळ, सीताराम रामचंद्र कुंभार मोहोळ, सज्जन लक्ष्मण शेळके कोन्हेरी मोहोळ, गोविंद महादेव पाटील कोंडी उत्तर सोलापूर, प्रशांत प्रकाश पाटील वैराग तालुका बार्शी, सोमनाथ भीमराव जोकारे कांदलगाव दक्षिण सोलापूर हे 38 लोक तिरोट खेळताना लोकनेते पॅलेसमध्ये दुसऱ्या मजल्यावर आढळून आले. यावेळी महिंद्रा थार, महिंद्रा XUV, स्विफ्ट डिझायर, वोक्सवॅगन अशा 6 चारचाकी गाड्या आणि 14,11,000 रुपये किमतीचे 40 मोबाईल फोन असा एकूण 1,03,06,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उजनी धरणातील जलाशयात बोट उलटून 6 बेपत्ता झाले आहेत तर 1 जण पोहत काठावर आल्याची थरारक घटना
मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली असून बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. उजनी धरणात कुगाव तालुका करमाळा ते कळाशी तालुका इंदापूर या दरम्यान प्रवासी बोट उलटली आहे. या दुर्घटनेत झरे तालुका करमाळा येथील पती पत्नी व त्यांची 2 लहान मुले तसेच कुगाव तालुका करमाळा येथील दोघे असे 6 जण बुडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत एक जण कळाशीकडे पोहत आल्याने बचावला असून इतरांचा शोध सुरू आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. गोकुळ दत्तात्रय जाधव वय 30, कोमल गोकुळ जाधव वय 25, शुभम गोकुळ जाधव वय 1.5 वर्ष, माही गोकुळ जाधव वय 3, राहणार झरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर, कुगाव येथील अनुराग अवघडे वय 35 आणि गौरव डोंगरे वय 16 अशी बोट उलटून बुडालेल्यांची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे असे यातून वाचलेल्या तरुण पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. बोट उलटल्यानंतर त्यांनी धाडसाने पोहत पोहत कळाशीकडे काठ गाठला आणि आपला जीव वाचवला. अंगावरचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे सोलापूर जिल्हा हादरला आहे. मंगळवारी 21 मे रोजी सायंकाळी 5च्या सुमारास भीमा नदीच्या पात्रात ही घटना घडली. करमाळा तालुक्यातील कुगाव येथून ही बोट इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावाकडे येत होती. त्यात कुगाव व झरे येथील 7 प्रवासी होते. यावेळी जोरदार वादळ सुटल्याने ती बोट हेलकावे खात उलटली. कुगाव ते कळाशी दरम्यान दररोज या बोटीने प्रवासी वाहतूक केली जाते. दिवसातून साधारणतः ही बोट 10 ते 15 फेऱ्या मारते. मात्र मंगळवारी सायंकाळी बोट बुडून दुर्घटना घडली. धरणात बुडालेल्यांमध्ये 1 महिला, 3 पुरुष आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. या बोटीतील एका पोलीस अधिकाऱ्याने पोहून बाहेर येत स्वतःचा जीव वाचवला. डोंगरे यांनी धाडसाने पाण्याबाहेर पोहत येऊन ही घटना कळाशी ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर तात्काळ ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र पाण्यात काहीही दिसून आले नाही. हे प्रवासी पाण्यात बुडाले असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान बचाव कार्य वेगाने सुरू आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत बेपत्ता झालेल्यांपैकी कोणीही सापडले नव्हते. या घटनेची माहिती समजताच कुगाव परिसरातील ग्रामस्थ तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. MIDC पोलीस ठाण्याच्या DB पथकाने घरफोड्या करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळत सुमारे 8 घरफोड्या उघडकीस आणत 3,59,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सोलापूर शहरात होणाऱ्या घरफोड्यांची माहिती काढून तसेच आरोपितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याकामी पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत सक्त पेट्रोलिंग करून बातमीदारांच्या मदतीने कसोशीने घरफोड्या करणाऱ्या आरोपितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहरकडील एकूण 8 गुन्हे उघडकीस आणून 3,59,050 रुपये किमतीचे सोने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. यात आरोपी नंदकुमार विजय कोकुल राहणार विडी घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर, शाहू सिद्धप्पा काळे राहणार पारधी वस्ती तालुका अफजलपूर कलबुर्गी कर्नाटक याला अटक केली असून एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात घेतले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील, नाना उबाळे, दीपक डोके, सचिन भांगे, पोलीस नाईक मंगेश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन, शंकर याळगी, काशीनाथ वाघे, शैलेश स्वामी, दीपक नारायणकर, अमोल यादव, आमसिद्ध निंबाळ, देवीदास कदम, अमर शिवसिंगवाले, भारत तुक्कूवाले यांनी पार पाडली. नजीकच्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी चोरीचे प्रमाण वाढलेले होते. त्याबाबत सोलापूर शहराचे माननीय पोलीस आयुक्त सर राजकुमार तसेच झोन सर कबाडे साहेब व आमचे ACP सर तोरडमल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या तपास टीमने 3 आरोपी यांना अटक केलेली आहे. त्या 3 आरोपीपैकी एक जो आरोपी नंदकुमार कोकुल आहे त्याच्याकडून 3 घरफोड्या ह्या उघड केलेल्या आहेत. तसेच शाहू काळे या आरोपीकडून एकूण 4 घरफोडी चोरी उघडकीस केलेल्या आहेत. तसेच एक विधी संघर्ष बालक याच्याकडून 1 घरफोडी ओपन केलेली आहे. एकूण आम्ही 8 घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून त्यामध्ये एकूण 3,59,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरच्या घरफोड्या ह्या घरमालक हे कुलूप लावून बाहेर गावी गेल्यामुळे झालेल्या आहेत. तरी नागरिकांना
वाऱ्याच्या पलीकडून कशी आली आणि तिथं आल्यानंतर वारं चालू झालं. मग वाऱ्याच्या ह्याच्यावर थोडीशी अलीकडं इकडं आली परत वाऱ्याने आणि इथं आल्यावर ती पलटली. हा इकडं वारं तिकडून होतं, उत्तरेकडून वारं असं होतं, त्यामुळं त्या ह्याच्यावर वाऱ्यावर हे आता बोटीत ना तिथं येऊन बोलली. रात्रीचं जे आपलं PSI आले ते इथं कुठं सापडले आपलं तिथं आले बघा ते तिथून त्या गाळामध्ये तिथं हे बोटी जे छोटे छोटे हे बोटी आहेत ना पलटी झालेले होत्या. ती लोक आले लोक त्या बोटी नीट करायला आल्यानंतर त्यांनी आवाज दिल्यावर ते त्यांना बाहेर काढलं. नदी पात्रामध्ये फार मोठी दुर्घटना घडलेली आहे. याच्या अगोदर देखील अशा दुर्घटना घडलेल्या आहेत, वारंवार अशा घटना घडत आहेत. नेमकी काळजी घेतली जात नाही का? ज्यावेळी ही बोट प्रवास करत होती त्यावेळी जर नियमावली पाळली असती, कुठंतरी जो आपण नियम वापरतो ते जर झालं असतं तर हे लोक कुठंतरी वाचली असते. त्याची इन्क्वायरी आम्ही मागितलेली. आता लोकांना शोधणं ही आमच्या सगळ्यात प्राधान्याची गोष्ट आहे. काल रात्री आप्पासाहेब जगदाळे पहिले इथे पोचले आणि त्यानंतर आप्पासाहेब आणि सगळी जी यंत्रणा आहे त्यांच्याशी आम्ही सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये होतो. यंत्रणेने आणि मी NDRFचेही आणि प्रशासनाचेही आभार मानते की लगेच इन ॲक्शनमध्ये येऊन त्यांनी पटापटा इथे सगळी यंत्रणा लावली. पण काल रात्री इतका चिखल आणि अंधार होता की काही दिसतही नव्हतं आणि मग सकाळी 6 वाजल्यापासून NDRFची टीम त्यांचे लोक आता आत त्यांच्या 2 बोटी गेलेल्या आहेत, 10 लोक गेलेले आहेत त्याच्यामुळे आतमध्ये आता. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की आजच्या दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत क्लॅरिटी. तुम्ही स्पॉट व्हिजिट केलेली, यंत्रणेशी बरोबर चर्चाही तुमची झालेली, काय अडचणी येत आहेत यंत्रणेला हे काम करत? मला असं वाटतं कालचा अंधार जो रात्री पडला आणि त्यानंतरचा चिखल आणि ही एक घटना प्लस या भागामध्ये काल केळ्याचं प्रचंड नुकसान झालं, म्हणजे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. त्याचाही एक आढावा तातडीने आपल्याला घ्यावा लागेल. आधीच कांद्याला भाव नाही आहे शेतीत मालाचा, त्याच्यातून आता एवढं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आमची सरकारला मागणी असेल की तातडीने पंचनामे करावे आणि अडचणीत आलेला हा शेतकरीही आणि काल जे काही नुकसान इंदापूरच्या संपूर्ण भागात झाले त्याची आजच पाहणी करून त्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि जी कुटुंब त्यांच्या घरातली दुर्दैवी घटना झाली त्यांना आधार देण्याची गरज आहे. थोडंसं ऑइल सापडलं तर त्यांनी तिथे दगड वगैरे टाकून पण आता त्या गाळामुळे ते सगळं राईट विजिबिलिटीच नाही अरे बुवा माझे थोडी पानी के मूवमेंट के साथ शिफ्ट हुई हो तो उसी एरिया में मेनली और वहाँ बोट कैप्साइज हुई है तो उसका बता रहे कि पानी के ऊपर ऑयल वगैरह तो उम्मीद है कि उसी एरिया में मेनली हमारा रहे. शुरू से गाँव का मैं बहुत साल 3 टर्म साथ बताइए. अभी रेस्क्यू टीम तैयार होती है, जा रही है. कितने लोग आए हैं? 20. अभी तो एक ही है, शुरू हो रहा है अभी पानी नहीं है. पानी नहीं है लेकिन पानी में डेप्थ है ना, कहीं ज़्यादा होगा कहीं कम होगा. ऊपर से पानी में मिट्टी और वो सब मिक्स होने से विजिबिलिटी बिल्कुल जीरो है.
मला म्हणाले 6 वाजता. पहिलेच पापकाच्यावर खेचले ना. हो. काय झालं मूवमेंट का नाही? मूवमेंट चालू झाली. चालू केलं. बाकीचं लॉन्च आज घेतलं. हां, काल ह्याला कलेक्टरशी मी कालच रात्री बोललो. मागील झालेल्या भांडणात मध्यस्थी केल्यामुळे 2 तरुणांना लोखंडी रॉड आणि लाकडी बांबूने जबर मारहाण केल्याची घटना गेंट्याल टॉकीज इथे घडली आहे. मागील भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून तरुणास लोखंडी रॉड लाकडी बांबूने मारहाण केल्याप्रकरणी 15 जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आकाश अनिल मुदगल वय 29 राहणार कोंची कोरवे गल्ली गेंटाल टॉकीज जवळ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय जाधव, सोहेल मुल्ला, दत्ता जाधव, माया जाधव, ध्रुव जॅकी थोरात, विरेश स्वामी, सोमनाथ जाधव व इतर 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गेंटाल टॉकीजच्या गेट समोरील DS निंबाळकर कोल्ड्रिंक्स हाऊस दुकानासमोर आकाश मुदगल व त्याचा मित्र सुनील रतन चौधरी हे बोलत थांबले होते. त्यावेळी मागील भांडणात मध्यस्थी केल्याचा राग धरून विजय जाधव व त्याच्या साथीदारांनी या दोघांना लोखंडी रॉड व लाकडी बांबूने जबर मारहाण करून जखमी केले, म्हणून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक वाघमारे पुढील तपास करत आहेत. वाशी येथील अजिंक्य उच्च माध्यमिक विद्या मंदिरचा निकाल 100% लागला आहे. अजिंक्य उच्च माध्यमिक विद्या मंदिर वाशी विज्ञान शाखेतून 38 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती. त्यापैकी 9 विद्यार्थी प्रथम श्रेणी व 29 विद्यार्थी द्वितीय श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. तसेच कॉलेजचा निकाल 100% लागला आहे. HSC परीक्षेत गुणानुक्रमे उत्तीर्ण झालेले पहिले 3 विद्यार्थी याप्रमाणे: कुमारी पत्की अनुष्का सचिन 70%, कुमारी क्षीरसागर प्रथमेश रामकृष्ण 68.50%, कुमारी कनगरकर सिद्धी प्रवीण 63%. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापक गायकवाड, प्राध्यापक घुले, प्राध्यापक चौरे, प्राध्यापक माने, प्राध्यापक गाडे मॅडम यांचेही प्राचार्य LS पवार सर यांनी अभिनंदन केले. अशा प्रकारे अजिंक्य ज्युनियर कॉलेज वाशीचा निकाल 95% लागलेला आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झालीये ठळक बातम्यांची. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बॅकवॉटरचे तिबार पंपिंगच्या सहाय्याने उपसा सुरू. वरवडेत 170 दशलक्ष लिटर क्षमतेच्या नवीन पंप हाऊसची निर्मिती. गुरुत्वाकर्षण पद्धतीने शहरास होणार पाणी पुरवठा. महापालिका प्रोजेक्ट मॅनेजरची माहिती. उजनी धरणातील जलाशयात बोट उलटून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू. शोधकार्यास माजी खासदार सुप्रिया सुळेंनी भेट देत कुटुंबियांचे केले सांत्वन. MIDC पोलीस ठाण्याच्या DB पथकाने आवळल्या चोरट्यांच्या मुसक्या. 8 घरफोड्या उघडकीस आणत 3.5 लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
आणि मोहोळ तालुक्यातील अनगर येथे लोकनेते पॅलेसवर विशेष पोलीस पथकाचा छापा. अचानक टाकलेल्या छाप्यात सुमारे 1,03 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.